समोर कोण उमेदवार येईल याच्याबद्दल काळजीत अजिबात नाही आहे। कोणी येवो आपल्याला लढायचं आहे आणि प्रचंड मताधिक्याने जिंकायचं आहे। मी मागच्या दुसऱ्या टप्पा जो सुरू केला 5 दिवसापूर्वी दररोज 10 जिल्हा परिषदेच्या गटामध्ये जाऊन तिथे खळा बैठका घेत असतो। तिथले शिवसेना इंडिया आघाडीचे पदाधिकारी, काँग्रेस, शरद पवार साहेबांचे एनसीपी, आप या पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधतो आणि सकाळी 10 ते रात्री 10 अशा पद्धतीने किमान 10 बैठका घ्यायच्या असा प्रघात मी सुरू केलेला आहे। आणि 16 एप्रिल या दिवशी उमेदवारी अर्ज ह्याच रत्नागिरी मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहे। त्यानंतर पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांची सभा रत्नागिरीमध्ये 28 एप्रिलला होईल आणि कणकवली येथे 3 मेला होईल। मध्यंतरी माननीय आदित्यजी ठाकरे यांची एक सभा रत्नागिरीमध्ये होईल, कुठे घ्यायची ते निश्चित करतो आहे आम्ही, आणि दुसरी सभा सावंतवाडी येथे होईल। त्यामुळे प्रचाराचा हा जो वेग आहे हा खूप उत्साहवर्धक आहे, आनंददायी आहे। शिवसेनेसहित आघाडीचे सर्वच पक्ष अत्यंत हिरिरीने उत्साहाने प्रचार कार्यालयामध्ये सहभागी झालेले आहेत आणि कोणत्या परिस्थितीमध्ये विजय हा 2.5 लाखाच्या मताधिक्याने मिळवायचाच हा निर्धार करून सर्वजण कामाला लागलेले आहेत। तुमचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी पक्षप्रमुख उपस्थित राहण्याची शक्यता किंवा आणखी कोणी ज्येष्ठ नेते येणार आहे? अजून त्याबाबत निश्चित नाही केलेलं आहे, पण पक्षप्रमुखांचे बिझी शेड्यूल पाहता ते 28 एप्रिललाच रत्नागिरीला येतील। मी समोर कोण उमेदवार येईल याच्याबद्दल काळजीत अजिबात नाही आहे, चिंता ट्रेस अजिबात नाही आहे। कोणी येवो आपल्याला लढायचं आहे आणि प्रचंड मताधिक्याने जिंकायचं आहे हा आत्मविश्वास मनामध्ये ठेवून आम्ही कामाला लागलेलो आहोत। युतीचा उमेदवार दावा करताना पाहायला मिळतात, भाजप म्हणतं की राणे उमेदवार असतील, शिवसेने म्हणतात की किरण सावंत उमेदवार असतील, म्हणजे नेमकं अजूनही त्यांचं निश्चित होत नाही की नेमकं उमेदवार कोण तुमच्यासाठी। नैसर्गिक न्याय तत्वावर जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाची ही जागा आहे आणि त्यामुळे भाजपाने कोणाला उमेदवारी द्यावी हे त्यांचं ते ठरवतील। पण नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत, म्हणजे MSMEचे जरी असले तरी हेवी वेटेड ते नेते आहेत आणि रणांगणात येतील अशी आशा धरूया। दुसरीकडे काही वंचित बहुजन आघाडीने सुद्धा इथे उमेदवार जाहीर केलेला आहे, काका जोशी यांना इथे उतरवलेलं आहे, गेल्या वेळी सुद्धा ते होते, काय सांगाल? वंचित बहुजन विकास आघाडीच्या बाबत इंडिया आघाडीने त्यांना किती जागा देऊ केल्या हे वारंवार आमचे नेते संजय राऊत साहेब सांगत असतात। पहिला 3 जागांचा प्रस्ताव, नंतर 4 जागा होत्या, नंतर 5वी जागा जे आमचे सिटिंग आहे रामटेक ही सुद्धा जागा वंचितला आम्ही देऊ केली होती आणि 5 जागा जर आघाडीतून मिळत असतील तर माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी आनंदाने त्या स्वीकारल्या पाहिजेत आणि आघाडीमध्ये सहभाग घेऊन स्वतःच्या पक्षाचे खासदार हमखास निवडून येतील अशी ती संधी होती, ती संधी गमावलं हे याबाबत दुःख आहे। महाविकास आघाडी अजून आशावादी आहे का? प्रकाश आंबेडकर वाटतंय अजूनही आशा आहेत, कारण आम्हाला मनापासून वाटतंय परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे हे संविधान नष्ट करणं, देशातली लोकशाही संपवणं, हुकुमशाहीकडे वाटचाल करणं हे जे काय सध्याच्या चाललेल्या राजकर्त्यांचं कुटील कारस्थान पाहिल्यानंतर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून बाळासाहेब आंबेडकर आहेतच आणि त्यांनी या पवित्र कार्यामध्ये साथ देण्यासाठी इंडिया आघाडीमध्ये सहभागी व्हावे अशी आजही आमची मनापासून इच्छा आहे। येत्या 48 तासामध्ये महायुतीचा उमेदवार जाहीर होईल असं उदय सामंत यांनी म्हटलं आणि शिवसेनेने हा अद्याप या जागेवरचा दावा सोडलेला नाही, दावा अद्याप कायम आहे असं सामंत यांनी म्हटलं। मागच्या 8 दिवसापासून मी 48 तास ऐकतोय, त्यामुळे नेमके कोणते 48 तास हे त्यांनाच विचारावं लागतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।